नमस्कार भावा बहिणींनो, स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। भावा बहिणींनो, मी चाललो बाजाराला, आठवडी बाजाराला चाललो मी। आज आहे गुरुवार। तर हे बघा, हे रस्त्याने चाललो आता मी। आता कसं आहे, आपलं नेहमी आपलं पैदलच जाणं राहते। जर कोणती एखादी गाडी सापडली तर गाडीवर जातो, नाही तर आपलं पैदलच जातो। नेहमीच आपलं हे होऊन बसलं। हे बघा, थैला जवळ घेतला। आता नसली गाडी तर कोणाला मगाची, कोणाला म्हणायचं आपण मी येतो म्हणून। हां, जर जाता जाता एखादा भेटते, बस बाबू म्हणते, बसतो मग गाडीवर, जातो मग गाडीवर। नाही कोणी थांबवली तर आपलं चालू जायचं मग पैदलच जातो। आता भावा बहिणीनं, व्हिडिओ संपूर्ण आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पाहत राहा आमचा हा संपूर्ण व्हिडिओ। रस्त्याने जात होतोच तेवढ्यामध्ये मागून एक गावातला ईवाई आला। त्याने गाडी थांबवली, बसा म्हणे ईवाई म्हणे। आता हे बघा, हाच तो आमचा ईवाई आहे। बसा म्हणे, जाऊ म्हणे आपण बाजारामध्ये। तर त्याच्याच गाडीवर बसलो आणि चाललो आता बाजाराला। हे बघा, रस्त्यानं असं सुंदर शेती आहे, सुंदर निसर्ग सौंदर्य आहे। लोकांची ये जा चालू आहे, काही गुरं चालत आहे, काही शेळ्या चालत आहे। मस्त दृश्य आहे। ईवाई गेला, येतपर्यंत सोडलं ईवाईनं, तिकडे चालला बस स्टँडकडे ईवाई। आता मी इकडे जातो, आता बाजारामध्ये या रस्त्याने जातो आता मी। बघा भावा बहिणींनो, पोहोचलो मी आठवडी बाजारामध्ये। हे बघा, हे रस्त्याचं दुतर्फा मस्त वेगवेगळे दुकानं लावून आहे। इकडे हॉटेल आहे मस्तपैकी, आहे छोटंसं हॉटेल। आणि हे बघा, आता हे अशा प्रकारे वेगवेगळा भाजीपाला, भरपूर तिकडे दुकानं वेगवेगळ्या प्रकारचे आहे। इकडं तिखट आहे। आता आमचा बाजार घेऊ आता आपण आपलं सामान। बघा, हे रस्त्याच्या दुतर्फा अनेक प्रकारचे दुकानं लागून आहे। इकडे सुद्धा बघा, हे चालू आहे। बघा, नाना तऱ्हेची दुकान आहे। आता घेऊ आता आपण येतं एका दुकानामध्ये जे लागते ते। केवढ्याचे आहे? कांदे 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 आलू 50, कांदे आलू 50। टाकलं का आपलं? आपले टाकले आहे कांदे आलू। हे का भाव आहे? हे का भाव आहे? टमाटरचा भाव का? टमाटे 80 तुला भावांनो टमाटे भक्कम भाव वाढून आहे। हे होतं आता हे जमन ते। भावा बहिणींनो, 180 रुपयाचं सामान या दुकानदाराकडे घेतले। कांदे, आलू, मिरची, सांबार, अद्रक, बाकीचं काहीच नाही घेतलं। फक्त हे कारले घेतले, 20 का 30 रुपये काहीतरी घेतले कारले। कारले काय म्हटलं? कारले 30 रुपयाचे अर्धा किलो कारले घेतले। आता बाकीचं सामान घ्यायचं आहे। आता बाकीच्या दुकानात जातो। नमस्कार जी, नमस्कार। काय चाललं? चालू आहे घेणं नाही? हा, केवढ्याचे आहे आंबे? केवढ्याचे आंबे? 100ला सव्वा किलो दे मग। ते सव्वा किलो दे आपल्याला। काढू का चांगले? ते काढायला दे चांगले, आपले चांगले काढू दे आपल्याला। आपल्याला तिथे काढतो आता आपण आंबे। भावा बहिणीला बघा, चांगले आंबे आता कमी काढत आहोत। ते बोला सव्वा दे, सव्वा किलो दे, सव्वा किलो दे। घेतो आता आम्ही आंबे, सव्वा किलो घेतो आंबे। रसाचे आंबे राहिले 100ला सव्वा किलो, 100ला सव्वा किलो। घेतले आता 100 सव्वा किलो आंबे।
या दुकानातले 1.25 किलो आंबे घेतले 100 रुपयाचे आणि हे 50 रुपयामध्ये अर्धा किलो जांभळं घेतले. हे बघा आता भावा बहिणींनो इकडं आता फिरून पाहतो का नवीन भेटते वस्तू. तर लिंबे त्या आता इकडं म्हणजे फणस घ्यायचा आहे. सुमित्रा म्हणे फणस घ्या म्हणे. सुमित्राला आवडते जास्त फणस. हे आमच्या गावातले आहेत. का म्हणते घेतलं का नाही? हां आमच्या गावातले आहे पोरं. बघा आपण घेतो येतो फणस. आता का केवढा आहे फणस? 30 रुपये पाव आहे. आणि अर्धा किलो केवढायचं ते मग दे. अर्धा किलो घे. 30 रुपये 50 अर्धा किलो घेतो आता अर्धा किलो भावा बहिणीनं. हे बघा आता अर्धा किलो दे आता कापून दे पटकन. घेता हे बघा सभोवताली असं भरपूर दुकान लागून आहे. आता इकडे जगा सुटून आहे. येतं उन्हाळ्यामध्ये गुराचा बाजार भरते. हे बघा डोंगरा ते डोंगर आहे. डोंगराच्या पायथ्याशी आहे बाजार. आता या डोंगराचं उत्खनन केलं होतं 2 वर्षापूर्वी. चला आता आहे ना बरोबर. आता मी तिकडे पाहत असता निघीन. हां नाही काही काही राहते तसे. जीवनात लई पाहू ना आम्ही म्हणून म्हणतो. बारीक करता आता फणस. सुमित्राला खूप आवडते हे फणस. बरी आवडते मला साधारण. सुमित्राला चांगलं आवडते. बापूला साधारण आवडते. का म्हणता साहेब मजेत आहे नाही? इकडं आमचा मामाजी घेत आहे काहीतरी सामान सुमान. का चाललं मामाजी? हा मामाजी का चाललं म्हणलं? घेता नाही? हे आमचे मामाजी आहे गावातले. लहानपणापासूनचा मित्र आहे आपला. या आता घेत आहे सामान सुमान. तुम्ही झालं नाही तुमचं? झालं. हे आपले झालंच आहे. आता शेवट घेतलं फणस. तुम्हाला आता घरी जाऊन दाखवतो. आता काका घेतलं तर पाहता आपला व्हिडिओ. या भावाला म्हणलं हे बघा हे बघा हे जिथं दिसलं गाजर. या भावाला म्हणलं केवढ्याचं म्हणलं अर्धा किलो 20 म्हणे. आपल्याकडे आता 20 रुपये उरले. घेऊन घेतो आता गाजर. दे बघा मला. दे आता भाऊ दे. गाजर कसं आहे? रंग लावले आहे का? रंगच तसा आहे वाटते गाजराचा. दे अर्धा किलो दे आपल्याला. चांगलं आहे का नाही? पावसाची कशी राहते? पावसाची कशी राहते? दे अर्धा किलो दे आपल्याला. दे लवकर. घेतो आता मी गाजर घेतले अर्धा किलो. अर्धा किलो 30 वांगे 20 रुपये किलो. भाऊ बहिणींनो आत्ताच मला बाजारामध्ये लहान भाऊ भेटला होता. तो तालुक्याच्या गावाला गेला होता. आला वाटते. आत्ताच माझं त्याच्यासोबत बोलणं झालं. तो तिकडे गेला वाटते. तो थांब म्हणे जाऊ म्हणे आपल्या गाडीवर म्हणे. तर तिकडे जाऊन आता मी थांबतो. आता भावाच्या गाडीकडे जातो आणि तिकडे मग थांबतो आता मी थोडा वेळ. बाई हा हे घेतलं बाजार. आता हो बहिणींनो बापूले आवडते शेवपापडी. घेतो म्हणलं शेवपापडी 50ची घेतो म्हणलं. आता माझ्याकडे पैसेही नाही राहिले शिल्लक कॅश. तर दे म्हणलं याले 50 रुपयाची. देऊ म्हणलं ऑनलाईन पैसे म्हणलं. फोन न देऊ म्हणलं. आता हे लागलं बांधायला. लय दिवस झाले शेवपापडी नाही घेतली. घ्यायचं काम पडलं तर भजन येऊ. दे म्हणलं दे 50. येतो आता भाऊ बहिणी येतो. आमच्या गावाच्या बाया आहेत. हे बघा मामी आहे बहीण आहे गावातली. इथे आता सामान सुमान.
घेतला आता बाजार भावा बहिणींनो. आता भावाची वाट पाहत आहोत. ही भावाची गळी आहे. हे पक्षी वळत काय हे सगळं आता गळी वाटत आहे आणि त्याची सांगतो मी गळी पाहिजे थांबून आम्ही भाऊ आला की जातो घराकडे. आलो आता भाऊ बहिणीनं आता घराकडे जातो आहे. आता भाऊ आता घराकडे मी जातो आता इकडं घराकडे जातो आता मी. आता हे बघा चालू आहे अशी येणे जाणार बाजारातले. आलं आता घर आपलं. आले का तुम्ही? हो कमी माग आहे बाजार हे. आलो गणेशच्या गाडीने आलो. नव्वद गावाकडून आलो गणेश. त्यांना तर दिसलं मग बाजारात. चला जाऊ म्हणे घराकडे गाडीवर. त्यानं घेतला बाजार मग आलो गाडीवर. काय आता का काय तर काढ ग लवकर सामान काढ ब. आता बघा भावा बहिणींनो का का आणलं काढते आता सुमित्रा. तुला आवडते ना फणस. फणस हे आणलं. हे फणस ते बापूसाठी आणलं. बापूला आवडते ना शेव चिवडा आणला 50 रुपयाचा. हे आणलं पुन्हा तू मागं म्हणे ना 2-3 गुरुवार म्हणे तू आण सापडलंच नाही मला. या गुरुवारी दिसलं होतं का मागच्या गुरुवारी मला माहीत नाही लक्षात नाही मला. आंबे घेतले निघलो होतं मागच्या गुरुवारी. या गुरुवारी आंबे घेतल्यानंतर हे दिसलं गेलं मग लक्ष तर आणले जांभरं. दे मला मग अर्धा किलो 50 रुपयाचे. तब्येतीला चांगले आहे ना जांभरं ते का. हां ते हे बा गाजर दे मुलं. मागं हिवाळ्यात घेतले होते तेव्हापासून नाही आणले. दे म्हटलं गाजर 50 का हे सांबार मिरचे अद्रक त्याच्यामध्ये दे म्हणलं. आता म्हणलं कारले किती अर्धा किलो आणले? हो गेल्या वर्षी खाल्ले आपण कारले हो का. तेव्हापासून नाही आणले. घरचे खाल्ले होते त्यातलं ते तर होते आमचं होतं यल लागून त्यातले खाल्ले होते. झालं कारले ना आलू ना कांदे. कारले 30चे का हो का हो 30चे वाटते कारले. अर्धा किलो 30चे कारले. 60 रुपये किलो. हो मग बाकी नाही आणलं काही. कांदे कांदे ना हे कांदे आलू बस झालं मग संपलं. आता भेजं नाही आणले. 80 रुपये किलो भेजं कुठं आणते मग एवढं आणलं. आता आबड लागलं आता गर्जना करायला. पाणी येते का का आत्ताच भाऊ म्हणे येता आता उद्या डवरा धरतो म्हणे. आता पण नाही आलं म्हणे कालच्या टिपण्यावर म्हणे. काही खरं नाही म्हणलं. आपलं आता लई गेलं बाद बियाणं जाऊ दे म्हणलं. आता चांगलं पाणी पडलं का थोडंसं आपण टिपून टाकू. आता किती निघते पाहू. आता तुम्ही मग जाऊन पाहिलं ना. जास्त नाही बा कुठे कुठं आहे. थैली वापस न्यायला जमत ना ते. ती एक थैली शिल्लक आहे आपली वापस न्यायला जमत नाही. पहिलं टिपा लागते मग कुठे पुन्हा 15 वेळ घ्यायला जाते का पुन्हा थैलील्या का. पाहू आता हो दे मग आता जे करायचं ते स्वयंपाक. कुठं बापू तिकडे असेल बसून आहे का तिकडा. अरे हो बकऱ्या आहे वाटते. बापू इकडे बा इकडे तू आणलं खात आणलं तू या हे आणलं बा तू आण म्हणेन तू का. आता हे भाजीपाला बापूला आवडते ना. फणस सुमित्राला आवडते मला आवडते. आणि हे का म्हणते जांभळं कुठं बा जांभळं पापलं कसे आहे तर हे टाकून नाही का रंगीन चक्कर बरं. त्यानं म्हटलं मी रंगीन आहे काय म्हटलं का टाकून हाताला दिकी ना. आता पाण्यानं म्हणे पाण्यानं कसं का भानगड गोळ्यामध्ये जिबडे झोंबे कसं का म्हणून म्हणतो. चांगलं पाय ना धुवून टाक पाणी टाकून धुवूनच टाक. हा ना बापू का दे बापूले. आपल्याला थोडंसं झालं दिलं आता बापूले खाली मित्रांनो. कसं आहे बापू चांगला आहे. चांगला आहे ना. हो पप्पा गेले 1-1.5 झालं का वर्ष हे नाही आणलं. हा पैसे जाय नाही. आता यावेळी बापू मध्ये घेऊन या म्हणजे आणतो म्हटलं.
भजीमध्ये सांग आजपर्यंत भजी कधी कधी पैसे राहिले नाही, भजी नाही आणले. हेच तर मी आता फोनमध्ये पैसे होते म्हणून जमलं. ऑनलाईन दिले पैसे याले, हो मग ऑनलाईन दिले पैसे आले 50 रुपये. मग गेल्या त्या वर्षी वीसचा आणू आपण, 20चं का 30चा आणू, हो तेव्हापासून नाही आणलं. देऊ त्या राऊंडला घेतलं 50 रुपयाचा. दे म्हणलं 50 रुपयाचं. ते गंमत करे घेतलं म्हणे एका महिन्याचं. राहून म्हणे एका महिन्याचा खाऊन पाहतो आता भावा बहिणीनं कसं येतं हे, कसं लागते तर. गोळा बाबूला आहे ना भरपूर, हो कसं लागते पाहू द्या. मस्त लागते. मुली आवडते, बाबूला आवडते जास्त. बाबूला भजी आवडते. भजी ना तर हे आहे मध्ये स्मित आहे म्हणे, हेच घरी आहे म्हणे. मी फोन लावला आता बाबूले, आण तुम्हाला हेच आणला मी हेच. चालू आहे आता भावा बहिणींना आमचं खाणं. हे खातं खाता तुम्ही तर लागली. लगेच झाले आणलाच नव्हता दीड झाले का वर्ष अंदर वा, 1.5-2 झाले वर्ष आणला नाही हा शेवचिवडा. अधूनमधून कधी कधी भजी आणू म्हणा, पण शेवचिवडा नाही आणला. आपला ब्लॉग चालू करायचा होता, त्याच्या पहिलं आणले होते 1-2 वेळ, लई वेळ आणले होते. पैसे आपले भेटत आहे जुने चॅनलचे. तेव्हा चॅनल डेट झालं तेव्हापासून आणणं बंद केलं, पैसे जात नाही ना. चालू आहे आता खाणं आमचं. टाकलं ना पाणी, धु मग आता मस्तपैकी हो चांगलं धु खाली बोलून. आता काही लावून जातं बहीण आता बहीण. खाली लागलं तर मध्ये चर करे जिभेवर का हो कानं हो का मला माहीत नाही आता, पण चर करे जिभेवर थोडंसं. आता मग जांभळामध्ये फोळं येऊ नये आता, त्यानं हो का कानं का मला माहीत नाही आता. पण अन्न तर नाही जमलं बा, अन्न नाही जमलं ना बा, अन्न नाही जमलं ना. हे काऊन जमलं मला दुंटा चांगलं. बाबू आता तिकडे खात आहे. आता आमचं झालं खाणं, बाबूचं खाणं वाचच आहे. बाबू खाते असा चमच्यानं थोडं 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 धुवून टाकतो आता हे. आणि हे आंब्याचं रस आता कवा करते का, कवा करते बा रस? करतो उद्या सकाळी करते का रस? आणि हे फणसाची भाजी पुन्हा कवा करते? उद्या. गाजर पुन्हा आहे. येतं पुन्हा हे आहे भावा बहिणींनो, इथं सांबार आहे, दाळचा सांबार, अद्रक दाळचं. हे 20 किलो ते गावा 30चे हो का, ती 20चे दहाचे द्यायलाच पाहत नाही. धो पुन्हा, धो पुन्हा. पाणी टाकून पुन्हा डबल धुवून टाकतो. शिट्टी लावून राहिलं तर निघून जाते. चालू आहे आता भावा बहिणीनं. धुणं चांगलं राहते कोणतीही गोष्ट. बाबू असाच खाली पाहिजे खवाय पाहिलं का, मग तब्येत खराब होते ती का. हे धुजू घे, हे धुजू का बा, हो हो हे सर्व वस्तू धुवायचे. हो हो फक्त फणस तर धुवायला लागते म्हणा थोडासा, पण हे नाव वस्तू धुवून टाकायच्या का. आता आता भावा बहिणीनं आता आता हे बघा, हे तब्येतीला चांगले आहेत ना, मग खा ना बाबू. हा ते खाल्ल्यावर खाते का. बघा आता चालू आहे आमचं जांभळं खाणं. ते खाल्लंच पाहिजे प्रत्येकानं. आपल्या पोटामध्ये केस गेला असेल ना, ते खाल्लं तर केस बाहेर निघते, वीज घडते म्हणते, असं म्हणणं आहे. मग याचे मधुमेह असला, मधुमेह कंट्रोलमध्ये करण्यासाठी याचा फायदा होतो. आम्ही जांभळे चाल जाऊ असं रानात. हा हो तुमच्या जंगलामध्ये सापडते का जांभळं? हो बरं बरं मग. पावसामध्ये लागे, पाऊस काय लागते म्हणतानी आम्ही जाऊ टोपल्या घेऊन भर पावसात. इथले हो रान जांभळं हे आता देशी आहे. तू आता लागे म्हणे ना, पावसाळ्यात लागते का ते? हो का आता पिके?
आता पिके मग तू लागे म्हणते ना माझी बातमी मागतो बा हिवाळ्यात लागे असन हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात लागे असन उन्हाळ्यात लागे असा आता ह्या घाटी तिला सांगता पिके. येत नाही भाऊ बहिणींनो अडाणी आहे तिला सांगता येत नाही तिला व्याकरण पटत नाही म्हणून तुम्ही आता समजून घ्या मग जाऊ आम्ही टोपल्या घेऊन येत आले टोपल्या घेऊन एवढ्या जाऊ येत आले जाऊन येथून घेऊन येऊ हा नदीच्या काठाकडून काय हो का हो आता बाबूल ठेव नाही एवढे हो का खाऊन नको आता बाबूल ठेव आता एवढे होते का नाही खावा हे खाल्लं लगेच खाल्लं हुंडू खा हुंडा खराब का म्हणजे काय ते खराब असेच पुन्हा नरम नरम आहे पहिलंच नव्हतं खा ना बाबू मग कावते मग थोडेसे खा ना मग थोडेसे का का बापूचं पोट भरलं म्हणते ते खाऊनच खाद्य खाऊनच दगण्या म्हणते पोटामध्ये जांभळं खाली बाबूचं होतं ना बाबूचं आवडतं खाद्य होतं खाल्लं बाबूनं शिव चिवडा भरलं म्हणते पोट